पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पप्पा माझ्याशी लग्न करायचा प्रॅक तुझा होता ना? पकडलं पण माझं प्रेम तर फक्त आणि फक्त सारंग। मी कायम आपण एकत्र असल्याचं स्वप्न बघत आले। तुला माहितीये, मला कळायला लागल्यापासून जेव्हा मी विचार करायचे ना की माझ्या स्वप्नातला राजकुमार कसा असेल, तेव्हा मला तुझ्याशिवाय दुसरा कुणाचा चेहरा समोर आलाच नाही। ए सारंग, तुझ्या स्वप्नातल्या राजकुमारीचा विचार आल्यावर तुझ्यासमोर कुणाचा चेहरा यायचा? मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं। थँक्यू। म्हणजे तुला माझ्याशी मैत्री करायला नाही आवडणार का? एक मुलगा आणि मुलगी मित्र कसं काय असू शकतात? अपार मायेनं भरलेला अगदी साधा चेहरा समोर यायचा, जशी करुणाकर देवीची मूर्ती। अशी जिला पाहिल्यावर पहिल्याच नजरेत मन तिच्याशी जुळेल आणि शब्दाविना खूप काही कळेल। अशी मुलगी जिला जेव्हा जेव्हा भेटेन त्या प्रत्येक वेळी नव्यानं तिच्या प्रेमात पडत जाईल। झक्कास। चल ये ये। किती रोमॅन्टिक आहेस तू आणि किती विचार करतोस माझ्याबद्दल। अरे मला एक काम आठवलं माझं, मी आलोच। हा ए सारंग, ऐकतोस का? बघ एकदा आरशात। अहो, मला लई लाज वाटते। अगं किती लाजतीयस, बघ तरी। लाज हा दागिना असतो बाईचा, आणि तो बी तू घातलायस। अगं बघ एकदा। हे बघ। किती वाढ दिसतीयस। Unbelievable.
खरं तू आहेस? विश्वासच बसत नाही. खूप सुंदर दिसतेस. पण हे हात मोकळे का ठेवलेस? एक मिनिट. हे घाल ना. नाही नको. मुक्ता, अगं ए मुक्ता, किती वेळ हिला. मुक्ता, मी निघते. आले आले. ग ये ना लवकर. किती वेळ. अगं हळू. मला निघायला पाहिजे. दम खा. त्या वाट बघतायत. अगं होय, सावकाश कर. अगं सावकाश कर ग. मुक्ता, आले आले. ग ये ना लवकर. किती वेळ. मी निघते. बर 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 जा. इतक्या वेळ काय करत होतीस. अगं घरात पाहुणे किती आरडाओरड करतेस. खानदानाच्या सुनेला द्यायचा तोडा तुझ्या हातात कसा. मी नाही ते बघा. नाही मी नाही ते त्यांनी. तुझी हिम्मत. माधवी अगं हळू. माधवी हळू. घ्या. आई जगदंबे, बघवत नाही ग हे.
हे कानातलं सुद्धा चोरलंय ना. अगं माझ्या गायत्रीसाठी राखून ठेवलेले कानातले होते ते सुद्धा चोरलेस. चोरटी कुठली. खरंच हिचा ना आपल्या घरातल्या दागिन्यांवर डोळा आहे. तुम्हाला सांगते हिची लक्षणं काही ठीक दिसत नाही ताई. ही आणि हिचा बाप इथे संबळ वाजवायला आले नाहीयेत. हे घर साफ करायच्या हिशोबाने आलेत. आणखीन काय काय चोरलं असेल हिनं. आता हिला पकडलं नसतं ना तर हे दागिने सापडलेच नसते. सगळं सोनं नाणं त्या संबळातच जात असणार. तुम्ही काय पण काय बोलताय. पैसे कमवण्यासाठी आम्ही कधीही चुकीच्या मार्गाला गेलो नाही. मला दागदागिन्यांची भूक नाही हो. आम्हाला पोटाची भूक आहे आणि तेही नाही भेटलं तरी आजपर्यंत कधीही तक्रार नाही केली आम्ही. रोज जेवायला नाही भेटणार याची जाणीव झाल्यावर उपाशी राहून दिवस काढायला शिकलो. शिक्षणासाठी पैसे नव्हते म्हणून शाळा सोडली. पैसे नव्हते म्हणून बापाचा आजार वाढला. पैसे नव्हते म्हणून पावसाचं पाणी घरात आलं. पैसे नव्हते म्हणून माझ्या बहिणीवर वाईट वेळ आली. पण तरी सुद्धा पैसे कमवण्यासाठी चुकीचा मार्ग कधीही नाही निवडला. कारण आमचा पाठीचा कणा आणि स्वतःचा विश्वास अजूनही साबूत आहे. आणि ताई तो जो संबळ आहे तो आमच्यासाठी दागिना आहे. त्यात अजून कोणते दागिने लपवणार आहे आम्ही. आमचे संस्कार संस्कृती आमचा स्वाभिमान आहे तो संबळ. तरी पण तुमच्या खात्रीसाठी मी तुम्हाला दाखवते. माधवी पुरे झाला ग तमाशा. थांबाव तुम्ही. इथे कुठे सोन्यानं दिसते तुम्हीच पहा. माधवी पुरे झालंय सगळं. मुक्ता तू तरी शांत हो ग. आहे काही नाही ना काही सापडलं. हे पुरी झाली तुझी नाटकं. आम्ही चोर नाही होत. हे कानातले बांगड्या मी स्वतः नव्हत्या घातल्या. स्वतःच्या अंगावर पाहिलं तेव्हा थोडा मोह झाला होता पण तेवढाच पुरतं. आई जगदंबे माफ कर. हे घ्या हे घ्या. नको ते कानातले. तुझ्या कानाला स्पर्श केलेले कानातले मला पण नकोय आणि माझ्या मुलीलाही नकोय. जा नेऊन दे तुझ्या त्या आजीला. माधवी पुरे झाला आता. हा विषय आता इथेच संपवा. मुक्ता जाते कानातलं सासूबाईंकडे देऊन ये. जा बाळा. थांब. हिची ना झडती घ्यायला हवी. हिला असं सहज सोडलं ना तर आपल्याला पश्चाताप करायला लागेल. थांब गा बघू. माधवी बास बास. माधवी काय चाललंय. अहो नाही काही नाही. माधवीचा गैरसमज झाला होता म्हणून तिने मुक्तावर चोरीचा आळ घेतला होता. नाही पण आता गैरसमज दूर झालाय हो ना माधवी. मुक्ता रेणुकाच्या बेडरूम मध्ये जे कपडे आहेत ना ते धुवायला टाक. जा जा बाळा.
राम, मला बोलायचंय. अहो जा, माधवीला आणि तिच्या नवऱ्याला घेऊन ये. मला त्यांच्याशी सुद्धा बोलायचंय. निघा. काही लोकांचा जन्म हा दुसऱ्यांना त्रास देण्यासाठीच झालेला असतो. त्यांचा पायगुणच असतो असा. जिथं पाय ठेवतात तिथं काहीतरी वाईट घडणार म्हणजे घडणार. आता तुझंच उदाहरण घे ना. कालचं प्रकरण निस्तरतंय तोपर्यंत आज हे चोरीचं प्रकरण. नाही, मी तुला दोष देत नाहीये. तुझं खच्चीकरणही करायचं नाहीये मला. पण तुझा दोष असो किंवा नसो, तू जिथं पाय टाकतेस तिथं काहीतरी वाईट घडणार म्हणजे घडणार. आता माझी मुलगी रेणुका, तिचा जन्म झाला आणि माझ्या घराची भरभराट झाली. पण तुझा जन्म तुझ्या बापाच्या घरात झाला आणि सगळं घर रसातळाला गेलं ग. दुर्दशा झाली त्याची, दुर्दशा झाली त्याची, दुर्दशा झाली त्याची, दुर्दशा झाली त्याची. इतक्या वर्षामध्ये आत्मारामला मी इतकं खचलेलं कधीच पाहिलं नाही. त्याच्या आजाराचं, तुमच्या घराच्या दुर्दशेचं कारण तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. तुझा पायगुण आहे. त्यामुळे तुमच्या घराचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्यांच्यापासून लांब राहा, लांब राहा, लांब राहा. या घराला माझ्या पायगुणामुळे काहीच नुकसान होणार नाही याची मी काळजी घेईन. आणि कर्ज फेडल्यानंतर माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी माझं लांब जाणं फायद्याचं असत तर तेही मी करेन. असा समजूतदारपणा असायला हवा. छान. आणखीन एक, शक्य झालं तर आजीपासून दूर राहा. अशा दोन एकसारख्या पायगुणाच्या बायका एकत्र आल्यामुळेच हा घोळ होतोय. आणि मुलगी असूनही हट्टानं संबळ वाजवण्याचा हा परिणाम आहे. अशा दोन एकसारख्या पायगुणाच्या बायका एकत्र आल्यामुळेच हा घोळ होतोय. आणि मुलगी असूनही हट्टानं संबळ वाजवण्याचा हा परिणाम आहे.